Hello dear students, I welcome you all on my YouTube channel Chemistry by Jagdish Wag. डिअर स्टुडंट्स, आता बोर्डची एक्झाम डिक्लेअर झाली. आज तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा मिळाले आहेत. सो तुम्हाला आता बोर्ड एक्झाम झाल्यानंतर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे MST CETचं. सो त्याचं प्रिपरेशन तुम्ही बोर्डच्या सायमल्टेनियसली करू शकताय किंवा बोर्ड एक्झाम झाल्यानंतर करू शकताय. सो MST CETचं प्रिपरेशन करण्यासाठी आपण आता काही PYQ सॉल्व्ह करतोय. मागच्या मंथमध्ये सुद्धा आपण ऑलमोस्ट 3-4 चॅप्टरवरती PYQ सॉल्व्ह केले. सो आपण आता 11चं सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचे आपण PYQ सॉल्व्ह करतोय. सो आपला आजचं चॅप्टर असणार आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. याच्यामध्ये मोस्टली मोल कॉन्सेप्ट वरती फोकस केलेला आहे. ओके, सो हे चॅप्टर आपण आता आज कंटिन्यू करतोय आणि उद्याच्या लेक्चरला आय विल मेक यू अवेलेबल स्ट्रक्चर ऑफ ॲटम. उद्या मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटमचे पण व्हिडिओज अवेलेबल करून देईल. सो चला आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सो क्लास 11चं चॅप्टर आहे. PYQच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर याच्यावरती मोस्टली क्वेश्चन लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन वरती विचारले जातात आणि सेकंड थिंग मोल कॉन्सेप्ट. तर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा टॉपिक थेरोटिकल आहे, बट मोल कॉन्सेप्टचं थोडंसं आपण एक रिव्हिजन घेऊ आणि त्याच्याकडे पोहोचण्याच्या आधी हेअर इज जस्ट की फॉर यू. तुम्ही हे की फॉलो करू शकताय. पुढचे सगळे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा आणि जे क्वेश्चन नाही जमणार त्याचं सोल्युशन तुम्ही बघू शकताय. सो मोल कॉन्सेप्टमध्ये मी तुम्हाला काही पार्ट एक्सप्लेन करतोय डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी. तर हे इंटर कन्व्हर्जन खूप महत्वाचं आहे. तर या केसमध्ये आपण इंटर कन्व्हर्जन कोणाचं करणार आहोत? आपण नंबर ऑफ मोल्सला कन्वर्ट करणार आहोत नंबर ऑफ ॲटम्समध्ये, नंबर ऑफ ॲटम्समध्ये किंवा नंबर ऑफ मोलेक्युल्स असतील किंवा नंबर ऑफ आयन सुद्धा असतील. हे नंबर ऑफ मोलेक्युल्स आहे, इथे नंबर ऑफ आयन्स मेन्शन केले. किंवा तुम्ही मोल्सला कन्वर्ट करू शकताय एखाद्या सबस्टन्सच्या मासमध्ये किंवा तुम्ही मोल्सला कन्वर्ट करू शकताय एखाद्या गॅसच्या व्हॉल्यूममध्ये. म्हणजे तुम्ही मोल्सला कन्वर्ट करताय नंबर्समध्ये, मासमध्ये किंवा व्हॉल्यूममध्ये. आणि हेच आपण करण्यासाठी काय प्रोसेस केली पाहिजे हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय विथ हेल्प ऑफ सम डायग्राम्स. ओके, सो सपोज आपल्याला कन्व्हर्जन करायचंय. मोल्सचं कन्व्हर्जन नंबर्समध्ये करायचंय, मोलचं कन्व्हर्जन मासमध्ये करायचंय आणि मोलचं कन्व्हर्जन आपल्याला व्हॉल्यूममध्ये सुद्धा करायचंय. सो हे कन्व्हर्जन करण्यासाठी काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत ज्याने आपल्याला मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायचंय. सो जेव्हा आपण नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यूने मल्टिप्लाय करतो तेव्हा तुम्हाला आन्सर मिळतं नंबरचं. मग हे नंबर काय आहे? हे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. हे काय आहेत? नंबर ऑफ पार्टिकल्स. पार्टिकलचा अर्थ हा ॲटम सुद्धा असू शकतोय, हा मोलेक्युल सुद्धा असेल. जनरली आपल्याला ॲटम आणि मोलेक्युल पर्यंतच क्वेश्चन विचारला जाणार. आणि हीच जर प्रोसेस तुम्हाला रिव्हर्स करायची असेल तर तुम्ही जर समजा तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला नंबर ऑफ मोल्स विचारले असतील तर नंबर ऑफ पार्टिकल्सला तुम्ही सिम्पली ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यूने काय करायचंय? डिवाइड करायचं आहे. खूप सिंपल पार्ट आहे. ओके, बघूया आपण अजून पुढे काय सांगितलं जातंय. समजा आपल्याला मोल्स दिले आहे आणि त्या मोल्सचं कन्व्हर्जन तुम्हाला मासमध्ये करायचंय. तर अशा केसमध्ये दिलेल्या नंबर ऑफ मोल्सला तुम्ही ॲटॉमिक वेट किंवा मोलेक्युलर वेटने मल्टिप्लाय करा. तुम्हाला त्या स्पेसिसचं, त्या सबस्टन्सचं तुम्हाला काय मिळेल? मास मिळेल. आता ॲटॉमिक वेटने मल्टिप्लाय करायचं की मोलेक्युलर वेटने मल्टिप्लाय करायचं, त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे. जर तुम्हाला ॲटम्स दिले असेल, सॉरी मोल्स दिले असेल एखाद्या पर्टिक्युलर इलेमेंटचे, जस्ट कन्सिडर की सोडियमचे मोल्स दिलेत, मॅग्नेशियमचे मोल्स दिलेत, तर तुम्ही सिम्पली ॲटॉमिक वेटने मल्टिप्लाय करा. बट तुम्हाला मोल्स देताना समजा कार्बन डायऑक्साईडचे मोल्स दिले आहे, अमोनियाचे नंबर ऑफ मोल्स दिले आहे, तर बघा ना मोलेक्युलचे मोल्स दिलेत ना, मग अशा केसमध्ये त्या मोल्सला कन्वर्ट करताना तुम्हाला मोलेक्युलर वेटने मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, अँड इन द सेम वे we can convert moles into volume by multiplying by standard volume, that is 22.4. आपण 22.4 ने जेव्हा मोल्सला मल्टिप्लाय करत असतो तुम्हाला त्या सबस्टन्सचा, त्या गॅसचा काय मिळतो? व्हॉल्यूम मिळतो. आता हीच जर प्रोसेस तुम्हाला रिव्हर्स करायची असेल तर आपण बघा, सपोज आपल्याकडे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत आणि त्या नंबर ऑफ पार्टिकलचं कन्व्हर्जन तुम्हाला नंबर ऑफ मोल्समध्ये करायचं असेल तर तुम्ही ॲव्होगॅड्रोजने काय करायचंय? डिवाइड करायचंय. ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यूने डिवाइड कोणाला करायचंय? या नंबरला मल्टिप्लाय करायचंय. आता ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यू सगळ्यांना माहितीच असेल, 6.022 इंटू 10⁻23. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल MCQ सॉल्व्ह करताना थोडंसं 6 इंटू 10⁻23 घेतलं तर आपल्या कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढेल. बघा, चॉईस इज युअर्स. सो आफ्टर दिस, जर तुमच्याकडे सपोज एखाद्या सबस्टन्सचं मास ऑलरेडी आहे आणि त्या मासला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे मोल्समध्ये, तर तुम्हाला काय करावं लागेल? दिलेल्या मासला आयदर ॲटॉमिक वेट किंवा मोलेक्युलर वेटने तुम्हाला डिवाइड करावं लागेल. इन द सेम वे जर तुम्हाला एखाद्या सबस्टन्सचा व्हॉल्यूम दिला आहे
आणि त्या व्हॉल्यूमला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे मोल्समध्ये, तर तुम्हाला दिलेल्या व्हॉल्यूमला तुम्ही या 22.4 ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर कुठलं मिळणार आहे, मोल्स मिळणार आहे. ओके, तर हा कम्प्लीट एक चार्ट आहे इंटर कन्व्हर्जनचा, जो सगळ्यांनी हवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा तुम्हाला खूप हेल्पफुल असेल. हा कम्प्लीट चार्ट आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेच. आज आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, एमएसटी सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप खूप महत्वाचं आहे. या टॉपिकवरती नीटला सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. हा एक झाला मोल कॉन्सेप्टचा. आणि अजून एक टॉपिक आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, ज्याच्यामध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, लॉ ऑफ डेफिनाइट कॉम्पोजिशन, गाय-लुसेकॉफ लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम आणि अवॅगॅड्रोज लॉ, असे 5 लॉज आहे. तर ते पण परफेक्ट करून ठेवा. सो सम बेसिक कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला फक्त लॉज आणि मोल कॉन्सेप्ट हे दोनच टॉपिक प्रिपेअर करायचे. तुमचे सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होतील आणि थोडंफार नॉलेज स्टॉइचियोमेट्रीचं लागलं तर लागू शकेल. चला आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. हिअर इज क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलं त्यांनी, द कंबाइनिंग रेशोज ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन वॉटर अँड हायड्रोजन पेरॉक्साइड आर 1:8 and 1:16. Which law is illustrated in this example? चला असा क्वेश्चन विचारला गेलाय. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज डी. नाउ हाऊ ऑप्शन डी इज करेक्ट, मी तुम्हाला लॉ आधी एक्सप्लेन करतो. बघा, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन असा एक लॉ आहे. त्या लॉ त्याचं स्टेटमेंट काय ते समजून घ्या. ओके, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, की सपोज वी हॅव टू एलिमेंट्स दॅट इज ए अँड बी, आणि या ए अँड बी एलिमेंटचं आपण काय करतोय, कॉम्बिनेशन करतोय. आणि याचं कॉम्बिनेशन करून आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड्स तयार केलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की masses of one of the element that combined with fixed mass of other element are in the ratio of small whole number. आता या क्वेश्चन मध्ये सपोज आपण एक एक्झाम्पल बघू. सपोज आपण 2 एलिमेंट जे ए आणि बी कन्सिडर केले होते, या केसमध्ये आपण एलिमेंट घेणार हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सपोज हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 2 एलिमेंटचा यूज करून मी नंबर ऑफ कंपाऊंड सपोज तयार करतोय. सपोज त्यातलं मी एक एक्झाम्पल घेतलं की मी वॉटर बनवलं याच्यापासून. या वॉटरमध्ये ऑक्सिजन आहे 16 ग्रॅम. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे, 16. एकट्या H2 मध्ये 16 ग्रॅम ऑक्सिजन आहे. आणि जर आपण दुसरा कंपाऊंड यांच्यापासून तयार केला H2O2, तर या H2O2चं मास किती असतं, कारण याच्यामध्ये 2 ऑक्सिजन आहे. 1 ऑक्सिजन हॅज मास 16, सो वी हॅव 2 ऑक्सिजन्स, देअरफॉर टोटल मास इज 32. सो याच्यात काय अंडरस्टँडिंग होतंय की या केसमध्ये ऑक्सिजनचं मास व्हॅरी करतंय 2 सेपरेट कंपाऊंड मध्ये, बट हायड्रोजनचं मास फिक्स आहे. सो द मासेस ऑफ ऑक्सिजन that is 16 gram and 32 gram that combines with fixed mass of hydrogen which is exactly equal to 2 gram are in the simple ratio that is 1:2. म्हणजे ऑक्सिजनचं मास पहिल्या केसमध्ये 16 आहे, दुसऱ्या केसमध्ये 32 आहे. या दोघांचं मास ज्या हायड्रोजन सोबत होत आहे ना, ते हायड्रोजनचं मास फिक्स आहे. आणि हा रेशो नेहमी कसा असतो, स्मॉल रेशो असतो किंवा स्मॉल होल नंबर रेशो म्हटलं तरी चालेल. सो आपण रेशो घेताना फक्त काय घेतोय, 16/32 घेतोय, विच इज इक्वल टू 1/2 और वी कॅन से 1:2. सो या लॉला आपण म्हटलो लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. सो लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शनच्या स्टेटमेंटचा तुम्ही विचार केला, तर स्टेटमेंटचा विचार केल्यानंतर आपल्याला जो क्वेश्चन विचारला गेलाय तो क्वेश्चन पुन्हा बघा काय क्वेश्चन दिला आपल्याला. सो combining ratios of hydrogen and oxygen in water and hydrogen peroxide are 1:8, 1:16. Which law illustrates this example? This example is explained by law of multiple proportion, that is option D is correct. ओके, चला पुढच्या क्वेश्चन मध्ये टर्न करूया. फॉर नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी हे झालंय आपलं. पुढचा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय दिला बघा. सिंपल क्वेश्चन विचारलाय, द टेम्परेचर ऑफ 32 डिग्री सेल्सिअस इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट. बघा, जेव्हा तुम्हाला टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं असेल आणि तुम्हाला आन्सर फॅरेनहाइट मध्ये विचारलेलं असेल, तर यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आपल्याकडे असा आहे, डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस मल्टिप्लाय बाय 9/5 प्लस 32. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आता आपण फक्त याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करणार. आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये आन्सर व्हॅल्यू किती दिले, 32. सो आय एम गोइंग टू राईट हिअर 32 मल्टिप्लाय बाय 9/5 प्लस 32. ओके, आता हे आपण सॉल्व्ह करणार. सॉल्व्ह करण्याची मेथड प्रत्येकाची वेगवेगळी असेल, बट तुम्ही जे कम्प्लिटली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर एक्झॅक्टली मिळणार आहे 89.6 डिग्री फॅरेनहाइट.
फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी. इझी क्वेश्चन होता, फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे, दॅट्स इट. कॅल्क्युलेशन हे तुमच्यावर डिपेंड आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. सो द number of gram atom of element present in one atom of element is. बघा, सिंपल क्वेश्चन आहे हा, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. आपण तुम्हाला एक स्टँडर्ड व्हॅल्यू माहिती असेल, 1 AMU. 1 AMU इज ऑलवेज इक्वल टू, ही एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, विच इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻²4. 1 AMU म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट. त्यांनी तेच विचारले तुम्हाला की नंबर ऑफ ग्रॅम ॲटम्स ऑफ इलेमेंट प्रेझेंट इन वन ॲटम ऑफ इलेमेंट. ओके, दॅट इज 1 AMU. 1 ॲटम ऑफ इलेमेंट म्हणजेच काय, 1 AMU. सो ते नंबर्स किती असतात, दॅट व्हॅल्यू इज 1.66 इंटू 10⁻⁴. ही एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. सो दिस इज फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. नाउ विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. जसं मी तुम्हाला मागच्या महिन्यात पण सांगितलं होतं, अनअकॅडमीने प्रॉडक्ट टेस्ट सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आता ऑलमोस्ट 3 टेस्ट झाले आहे. सो पुढची टेस्ट मिस करू नका, लास्ट टेस्ट असणार आहे. सो तुम्ही आता सुद्धा पार्टिसिपेट करू शकताय. जे आता नेक्स्ट टेस्ट असणार आहे ती असणार आहे 13 फेब्रुवारी. सो ही प्रॅक्टिस टेस्ट आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा हे टेस्ट देऊ शकताय. सो ही जी टेस्ट आहे ही आहे क्लास 7 टू क्लास 12च्या लर्नर्ससाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या स्कॉलरशिप मिळवू शकताय, प्राइजेस मिळवू शकताय. ओके, आता पुढची जी टेस्ट आहे तुमची अनअकॅडमी प्रॉडक्ट ती असणार आहे 13 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 1. ओके, यासाठी तुम्ही फ्रीली एनरोल करू शकताय. आणि एनरोल करताना जर इनकेस तुम्हाला कोड विचारला गेला, तुम्ही कोड यूज करू शकताय carbon12. यू कॅन यूज माय कोड carbon12. ओके, हा कोड तुम्ही यूज केला, तुम्ही फ्रीली अनलॉक करू शकताय. ओके, सो ऑलरेडी या टेस्ट होऊन गेलेल्या आहेत, जसं तुम्ही मागच्या महिन्यात सगळ्या मुलांनी टेस्ट दिली असेल. आता नेक्स्ट टेस्ट तुमची असणार आहे 13 फेब्रुवारीला. या टेस्टचे प्राइजेस तुम्हाला इथे दाखवले आहेत. सो रँक 1, रँक 2, 3, रँक 4, 5, रँक 6 to 14, रँक 41 to 100 या प्रत्येक रँकर्सला काही ना काही प्राइजेस मिळणार आहे. आणि स्कॉलरशिप स्लॅब्स मी तुम्हाला दाखवले आहेत, तुम्ही बघू शकताय. रँक 1 to 10 ला 100% स्कॉलरशिप असेल. ओके, सो रिमेनिंग रँक्सेस तुम्हाला पर्सेंटेज ऑफ स्लॅब्स तुम्हाला दिसत आहे. हे प्राइजेस आहे. आता रिवॉर्ड्स तर ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ मोटिवेशन, बट यू विल गेट सम प्राइजेस, एक्साइटिंग प्राइजेस ऑल्सो. ओके, सो जर तुम्हाला या स्कॉलरशिप मिळवायची असेल तर तुम्हाला त्या टेस्ट द्याव्या लागतील. आणि तुम्हाला कोड यूज करायचा आहे इट्स नॉट कोड, carbon12. तुम्हाला हा कोड यूज करायचा आहे. सो यू कॅन यूज द कोड carbon12. ओके, बाय युझिंग दिस कोड यू विल गेट द फ्री ऍक्सेस ऑफ द टेस्ट. ओके, त्याचे तुम्हाला काय करायचं, तुम्ही जर न्यू स्टुडंट असेल तुम्हाला अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर मधून. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP येणार आहे, तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला या केसमध्ये तुम्ही कुठल्या एक्झामचं प्रिपरेशन करताय ते तुम्हाला सांगावं लागणार. लेट मी 1 मिनिट. ओके, आणि ते कुठल्या एक्झामचं, बोर्डचं प्रिपरेशन करताय, नीटचं प्रिपरेशन करताय, JEEचं प्रिपरेशन करताय, तुम्हाला इथे ती लँग्वेज कोड तुम्हाला सांगायचा आहे. आणि मग शेवटी तुम्हाला फ्री प्लॅनला ऍक्सेस करायचं असेल तर माझा कोड तुम्ही यूज करू शकताय, carbon12. ओके, सो याच्यामध्ये काही सेल्फ स्टडी तुमचा होत असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही फ्री लाईव्ह क्लासेस अटेंड करू शकताय. ओके, इथे तुम्हाला एक फ्री लाईव्ह क्लासेसचा ऑप्शन असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही टॉप एज्युकेटरचे फ्री लाईव्ह क्लासेस बघू शकताय. काही कोर्सेस आहेत, काही बॅचेस आहेत, बट ते पेड बॅचेस आहेत. तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर कोड यूज करायचा आहे JW carbon12. ओके, टेस्ट सिरीज आहे ज्या ऍब्सोल्युटली फ्री असतात. तुमच्या एक्झामनुसार तुम्ही कुठल्या टेस्ट देताय, ज्या टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट करायच्या, ज्याला कुठल्या प्रकारचे चार्जेस नाहीये. ओके, सो तुम्ही हे फ्री यूज करू शकताय. पोल अँड हँड रेज ऑप्शन आहे, जो प्लस सबस्क्रायबर यूज करू शकतो आहे. तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कम्युनिकेट करायचं असेल लाईव्ह क्लासमध्ये, तुम्ही माझ्याशी बोलू शकताय. तुम्हाला इथे यूज करायचा आहे हँड रेज ऑप्शन. हा हँड रेज ऑप्शन तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये रेज करायचा, मी तुमचा कॉल तो रिसीव्ह करणार आणि तुम्ही मला तुमचा डाऊट डायरेक्टली विचारू शकताय. ओके, सो तर या केसमध्ये आस्क अ डाऊट फीचर सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स डायरेक्टली मला विचारू शकताय किंवा मला शेअर करू शकताय लाईव्ह क्लासमध्ये. ओके, जसं बघा इथे सांगितलंय, तुम्ही अजून एक महत्वाचं फीचर आहे ज्याच्यामध्ये तुमचा
एखादा MCQ असेल जो तुम्हाला नाही जमत आहे, तो MCQ तुम्ही इथे अपलोड करू शकताय. त्याचं तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन इथे मिळणार. ओके, या फीचरचा नक्की बेनिफिट घ्या. आणि जर तुम्हाला प्लस किंवा आयकॉनिक सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, माझे पण क्लासेस असतात. माझे क्लासेससाठी मी तुम्हाला एक टेलिग्रामची लिंक दिली आहे. तुम्ही त्या टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला माझ्या क्लासेसचे अपडेट्स मी तुम्हाला देतो, जे माझे फ्री क्लासेस असतात. ओके, सो आणि तुम्हाला जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकताय, कार्बन12. ओके, इम्पॉर्टंट फीचर्स आहे ज्याच्यामध्ये प्लस मेंबर्सला काय बेनिफिट मिळतात. टॉप एज्युकेटर तुम्हाला टीच करताय, तुम्ही तुमच्या घरी बसून छान प्रिपरेशन करू शकताय. सगळ्या कोर्सेसला तुम्हाला ऍक्सेस मिळतो आहे. तुम्हाला अजून हा महत्त्वाचा फीचर आहे ज्याच्यात तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन होत आहे. कंप्लीट सिलेबस कव्हरेज आहे, एक्झॉस्टिव्ह सिलेबस कव्हरेज. ओके, तुम्हाला प्रॉपर मेंटरशिप गायडन्स मिळत असतं. स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफच्या फॉर्ममध्ये मिळते. भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज असतात, लाईव्ह टेस्ट सिरीज सुद्धा असतात. भरपूर सारे बॅचेस असतात जे एका वेळेस रन होत आहेत. तुम्ही सगळ्या बॅचेसला सुद्धा एनरोल करू शकता ॲब्सोल्युटली फ्री. ओके, सो विथ अनअकॅडमी गाईज, लेट्स क्रॅक. क्वेश्चन नंबर 4. How many moles of ammonia are present in 5.6 centimeter cube of ammonia gas at STP, that is standard temperature pressure. बघा, तुम्हाला व्हॉल्यूम गिवन आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर क्यूब, ज्याला आपण कन्वर्ट करतोय डेसिमीटर क्यूब मध्ये. 5.6 इंटू 10⁻³ डेसिमीटर क्यूब. तुम्हाला विचारलेलं काय, नंबर ऑफ मोल्स तुम्हाला विचारलेत. बघा, आता व्हॉल्यूम गिवन आहे आणि मोल्स तुम्हाला काढायचे. हे कन्वर्जन कसं करतात, जेव्हा तुमच्याकडे व्हॉल्यूम हा गिवन असेल आणि त्याच्यावरनं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे असेल, तर आपण सिम्पली काय करतो, व्हॉल्यूमला 22.4 ने डिवाइड करतो. आपण व्हॉल्यूमला 22.4 ने डिवाइड जर केलं तर आपल्याला इमिजिएटली काय मिळतील, मोल्स मिळतील. मग इथे मी फॉर्म्युला असा लिहू शकतोय ना, की नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम अपॉन 22.4. सो गिवन व्हॉल्यूम किती आहे, 5.6 इंटू 10⁻³ अपॉन स्टँडर्ड व्हॉल्यूम किती आहे, 22.4. हा रेशो जर आपण घेतला तर आपल्याला आन्सर मिळणार 0.25 इंटू 10⁻³ विच इज इक्वल टू 0.5 इंटू 10⁻³ विच इज इक्वल टू 2.5 इंटू 10⁻⁴. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन डी, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 आपण बघूया काय दिलाय. क्वेश्चन नंबर 5, the number of molecules present in 100 ml of water is given. Density of water is equal to 1 gram per centimeter cube. बघा, या केसमध्ये वॉटरचं तुम्हाला काय दिलाय, व्हॉल्यूम दिलाय. आता त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आपल्याला डेन्सिटी त्याने दिली आहे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब विच इज इक्वल टू मास आपल्याकडे नाहीये बट व्हॉल्यूम आपल्याकडे आहे. व्हॉल्यूम आपल्याकडे किती आहे, 100 ml आहे. 100 ml म्हणजेच 100 सेंटीमीटर क्यूब आहे. सो आपण जर याचा मास काढण्याचा प्रयत्न केला विच इज इक्वल टू 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मल्टिप्लाय बाय 100 सेंटीमीटर क्यूब. ml म्हणजेच काय असतं, सेंटीमीटर क्यूब. हे युनिट कॅन्सल झालं. ओके, सो 1 इंटू 100 मास तुम्हाला मिळणार 100 ग्रॅम. बघा, हे मास मी काढलं आहे 100 ग्रॅम. सो याचा अर्थ काय असतो, ज्या लिक्विडची डेन्सिटी 1 ग्रॅम पर सीसी असते, जेवढा ml असतं तेवढंच त्याचं काय असतं, ग्रॅम मध्ये मास सुद्धा असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू राईट हिअर मास विच इज इक्वल टू 100 ग्रॅम. व्हॉल्यूम तुम्हाला दिलं आहे 100 ml आणि विचारलं काय, नंबर ऑफ मोलेक्युल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, बघा, नंबर ऑफ मोलेक्युल्स पर्यंत पोहोचायचं असेल तर या केसमध्ये आपण याला सॉल्व्ह कसं करणार. सगळ्यात पहिल्यांदा मोलेक्युल्स पर्यंत पोहोचायचंय. बघा, कसं गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हॉल्यूम दिलाय, व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन तुम्हाला आधी मोल्स मध्ये करावं लागेल आणि त्या मोल्सचं कन्व्हर्जन तुम्हाला मोलेक्युल्स मध्ये करावं लागेल. या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला हे कन्व्हर्जन दिलं होतं की व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन मोल्स मध्ये कसं करतात. सो व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन मोल्स मध्ये करताना व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन मोल्स मध्ये करताना एक मिनिट, आपल्याला नंबर ऑफ मोलेक्युल्स काढायचे, मास दिले, मासवरनं आपण काढू शकतोय. आपल्याला या प्रोसेसने जाण्याची गरज नाही, आपण डायरेक्टली मासवरनं कॅल्क्युलेट करू शकतोय. का, कारण तुम्हाला मास किती मिळालंय, 100 ग्रॅम मिळालंय. 100 ग्रॅम मासला आता आपण सॉल्व्ह करणार. बघा, एखाद्या सबस्टन्सचं मास तुम्हाला दिलंय, सो मासवरनं मग तुम्ही आधी कॅल्क्युलेट करणार नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मोल्स दिल्यानंतर
तुम्ही जाऊ शकताय नंबर ऑफ मोलिक्युल्सकडे. सो हे कन्व्हर्जन करताना फॅक्टर्स कुठले असतात? सो मासचं कन्व्हर्जन मोल्समध्ये करताना तुम्हाला डिवाइड करायचं आहे मोलिक्युलर वेटने. सो मोलिक्युलर वेटनेच आपण त्याला डिवाइड केलं, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील आणि त्या नंबर ऑफ मोल्सला जर आपण ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मोलिक्युल्स मिळतील. मग हे सगळं ऑपरेशन आपण एका स्टेपमध्येच करणार. सो फॉर्म्युला मी असा तयार करतोय, number of molecules is equal to given mass upon molecular weight multiply by Avogadro's value. So given mass आपल्याकडे आहे 100, वॉटरचं मोलेक्युलर वेट किती असतं 18 मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23. आपण जर हे कम्प्लीट कॅल्क्युलेशन केले आफ्टर डुईंग ऑल दिस कॅल्क्युलेशन, बघा 100/18 जर आपण रेशो घेतला तर आपल्याला आन्सर मिळते 5.5 मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रोज आहे तसंच. ओके, आता रेस्ट ऑफ द पार्ट इज जस्ट कॅल्क्युलेशन. हे जे आपण कॅल्क्युलेशन कम्प्लीट केले तर आपल्याला आन्सर मिळणार 33.45 इंटू 10⁻23. एवढे आपल्याला काय मिळतील? मोलेक्युल्स मिळतील. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 6. Volume of 1 mole of pure gas at standard temperature and pressure, that is STP, is equal to. हे तो खूप इझी ना, की 1 mole of any gas, 1 mole of any gas, 1 mole of any gas, मे बी तो गॅस हायड्रोजन असेल किंवा ऑक्सिजन असेल किंवा ओझोन असेल किंवा अमोनिया गॅस असेल किंवा एनी CO2 गॅस असेल, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कुठलाही गॅस असेल. जर तो 1 मोल गॅस असेल, प्युअर असेल, तर STP ला त्याचा व्हॉल्यूम नेहमी किती येत असतो? दॅट व्हॉल्यूम इज 22.414 डेसिमीटर क्यूब. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. ही काय आहे? स्टँडर्ड व्हॅल्यू. बट अशी तुम्हाला एक्झॅक्टली मिळत नाहीये, कारण ही व्हॅल्यू कशामध्ये आहे? डेसिमीटर क्यूबमध्ये. आणि तुम्हाला दिलेले सगळे ऑप्शन्स कशात आहे? मीटर क्यूबमध्ये आहे. मग सिम्पली आपलं काम आहे की आपण डेसिमीटर क्यूबचं कन्व्हर्जन मीटर क्यूबमध्ये करणार. सो फॉर क्वेश्चन नंबर 6 वी गो विथ द ऑप्शन बी, that is 22.414 dm cube is equal to 0.022414 मीटर क्यूब. हा जो डेसिमल पॉइंट आहे 3 डिजिट आपल्याला काय करायचा असतो? शिफ्ट करायचा असतो. सो बाय दिस वे द करेक्ट ऑप्शन इज डी. क्वेश्चन नंबर 7. In the reaction, twice KClO3 solid gives twice KCl solid plus thrice O2 gas. Delta H04 reaction is given, which is minus 78 kilojoule. If 33.6 liter of oxygen gas is liberated at STP, what is the mass of KCl produced? बघा, हा स्टॉइचियोमेट्री बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन डिफिकल्ट नाही आहे, क्वेश्चन खूप इझी आहे. क्वेश्चन कसं आहे ते समजून घ्या आधी. सगळ्यात पहिल्यांदा मी ती रिएक्शन आधी ॲज इट इज मेन्शन करतो आहे. ट्वाइस KClO3 gives twice KCl plus 3 times O2. आता आपण काय करणार? प्रॉडक्टच्या आधी मासेस काढून घेऊया. ओके, सो हिअर इज 2 इंटू KCl, मास ऑफ KCl प्लस 3 इंटू मास ऑफ O2. आता KClचं मास आपण काढून घेणार. पोटॅशियमचा मास नंबर किती असतं? पोटॅशियमचं मास असतं 39 आणि क्लोरीनचं मास असतं 35.5. या दोघांची जर आपण व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला इथे मिळणार 2 इंटू KClचं मास. बघा, या दोघांची ऍडिशन करायची. या दोघांची आपण ऍडिशन केली तर मिळते आपल्याला 74.5 विच इज इक्वल टू, हे आपण सॉल्व्ह केलं आपल्याला एक्झॅक्टली आन्सर मिळते 149 ग्रॅम. हे कोणाचं मिळालं? KClचं टोटल मास. तसं O2चं काढायचं. सो 3 इंटू 32, 3 सॉरी व्हॉल्यूम आहे, मास नाही काढायचा, व्हॉल्यूमचा विचार करायचा आपल्याला. 1 मिनिट. ओके, इथे 32 का घेतलं नाही? कारण तो लिटर तुम्हाला दिलंय ना, आपल्याला त्या लिटरचा विचार करायचा आहे. सो 1 मोल ऑक्सिजनचा व्हॉल्यूम किती असतो? 22.4 असतो. मग 3 मोल्स ऑफ ऑक्सिजनचा व्हॉल्यूम किती असेल आपल्याला? सो 3 इंटू 22.4 आपल्याला असं करावं लागेल. सो तुम्हाला टोटल व्हॉल्यूम मिळणार 67.2 लिटर. आता बघा, या दोन व्हॅल्यूवरनं आपल्याला एक स्टॉइचियोमेट्री बनवायची आहे, स्टँडर्ड स्टॉइचियोमेट्री. ती अशी बनवायची की जर आपल्याला 67.2 लिटर ऑक्सिजन ज्यावेळेस मिळतो ना, याचा अर्थ त्यावेळेस 149 ग्रॅम KCl तयार झालेलं असतं. आणि जर आपण आपल्या क्वेश्चननुसार 33.6 लिटर ऑक्सिजन जर प्रोड्यूस करणार असेल तर अशा केसमध्ये किती ग्रॅम KCl तयार झालेलं असेल? हे तर झालं स्टँडर्ड गिव्हन डेटानुसार. सो याचा अर्थ असा आहे की 67.2 लिटर ऑक्सिजन प्रोड्यूस जेव्हा होतो त्याच्या करस्पॉन्डिंग KCl 149 ग्रॅम असतो. मग आपण जर असं बोललो की आपण ऑक्सिजन फक्त 33.6 लिटरच प्रोड्यूस केलाय,
तर त्यावेळेस किती केसेस प्रोड्यूस झालं असेल, आपल्याला फक्त आता एक्सची व्हॅल्यू काढायची. सो एक्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. 33.6 मल्टिप्लाय बाय 149 अपॉन 67.2. आपण हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 74.5 ग्रॅम ऑफ KCl. 74.5, that is option D is correct. For this question, the correct option is D. Next question, question number 8. Which gas among the following contain maximum number of molecules at STP? काही गॅसचे तुम्हाला मोलर मास दिले, आर्गॉन, मिथेन, ऑक्सिजन जे काय असेल त्यांचे मोलर मास तुम्हाला देऊन दिले आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे की कोणामध्ये सगळ्यात जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. विच अमंग द फॉलोइंग कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स ओके ॲट STP. मग तुम्हाला CO2, आर्गॉन, मिथेन आणि ऑक्सिजन यांच्यापैकी सगळ्यात जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणामध्ये शोधायचे. बघा, डायरेक्टली नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर्यंत जाण्याची गरज पण पडणार आहे. आपण फक्त नंबर ऑफ मोल्स आधी काढू. बघा, नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय असतो. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मास अपॉन मोलर मास हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण ऑप्शन ABCD सगळ्यांसाठी अप्लाय करू. ऑप्शन ए साठी मास तुम्हाला किती दिलंय 33.3. सो आय एम गोइंग टू राईट हिअर नंबर ऑफ मोल्स ऑफ आर्गॉन. नंबर ऑफ मोल्स ऑफ आर्गॉन इज इक्वल टू मास ऑफ आर्गॉन किती दिले तुम्हाला 13.3 अपॉन मोलर मास ऑफ आर्गॉन किती दिलंय 39.9. 39.9 हे जर दोघं आपण तुम्ही सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला आन्सर मिळते 0.33 मोल. हे तुम्हाला आन्सर मिळालं. ऑप्शन बी पण ट्राय करू. ऑप्शन बी तुम्हाला दिलाय 11 ग्रॅम CO2 दिलाय. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 इज इक्वल टू मास दॅट इज 11 अपॉन मोलर मास विच इज इक्वल टू 44. इथं ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलं बघा CO2 चा मोलर मास किती आहे 44. दोघांना तुम्ही सॉल्व्ह करणार. एक मिनिट आपण हा बरोबर चालतंय. CO2 11 अपॉन 44 तुम्ही करताय, तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर किती मिळते 0.25 मोल्स. ऑप्शन सी ला आपण सॉल्व्ह करू जो O2 आहे. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 इज इक्वल टू मास ऑफ O2 दॅट इज 24 अपॉन मोलर मास ऑफ O2 32. 24 अपॉन 32 आपण सॉल्व्ह केलं, तुम्हाला आन्सर मिळते 0.75 मोल्स. 0.75 मोल. आणि जो डी ऑप्शन आहे दॅट इज 16 ग्रॅम मिथेन. आय एम गोइंग टू राईट हिअर number of moles of methane, number of moles of CH4 is equal to mass upon molar mass. CH4 चं मोलर मास 16 आहे, तुम्हाला आन्सर किती मिळते 1 मोल. आता आपल्याला जे आन्सर्स मिळाले आहेत ते आहे नंबर ऑफ मोल्स, बट तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलाय. आता लक्षात घ्या, ज्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त असतात ना त्याचे ऑब्व्हियसली नंबर ऑफ मॉलिक्युल सुद्धा जास्तच असणार आहे. कारण तुम्ही या प्रत्येकाला ॲव्होगॅड्रोने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. ऑब्व्हियसली आन्सर जास्त कोणाचं असेल, कारण ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट ही तर सगळ्यांसाठी सेम व्हॅल्यू आहे, त्याच्याने काही फरक पडणार नाही. मग तुम्ही फक्त बघा की नंबर ऑफ मोल्स या चारींपैकी सगळ्यात जास्त कोणाचे आहे. सो द करेक्ट आन्सर इज कोणाचे आहे ते CH4 चे आहे. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. द युनिट नॅनोमीटर अँड पिकोमीटर आर रिलेटेड ॲज. पिकोमीटर आणि नॅनोमीटर मध्ये काय रिलेशन आहे, असं सिंपल फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज डी. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻³ पिकोमीटर. सिंपल क्वेश्चन होता हा. क्वेश्चन नंबर 10. सो व्हॉट क्वेश्चन नंबर 10 इज गिवन. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स अँड टोटल नंबर ऑफ ॲटम्स रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन 5.6 cm³ ऑफ अमोनिया गॅस ॲट STP. बघा, टार्गेट ठरवून घ्या की आपलं टार्गेट काय आहे. नंबर ऑफ मोल्स काढायचे, टोटल नंबर ऑफ ॲटम्स काढायचे. कोणामध्ये काढायचे 5.6 cm³ अमोनियाचा व्हॉल्यूम दिलाय. इतक्या व्हॉल्यूम मध्ये किती मोल्स असतील आणि किती ॲटम्स असतील आपल्याला काढायचे. क्वेश्चन इझी आहे. कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं काय आहे, त्यांनी तुम्हाला दिलं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन तुम्हाला मोल्समध्ये करायचंय. तर व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन मोल्समध्ये करत असताना 22.4 ने तुम्हाला काय करायचं असतं डिवाइड करायचं असतं. तुम्ही डिवाइड करा 22.4 ने. याने डिवाइड केलं तुम्हाला मोल्स तर मिळून जातील. चला हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होईल. हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झाल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स पण काढायचे. मोल्स वरनं तुम्हाला काढायचे नंबर ऑफ ॲटम्स. बट एक प्रॉब्लेम आहे. अमोनिया हा तर काही ॲटम नाही आहे ना. याचा अर्थ मोल्स वरून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ॲटम्स नाही भेटणार, तुम्हाला मोलिक्युल्सच भेटतील. तुम्हाला काय भेटतील मोलिक्युल्स. मग या मोलिक्युल्सला काढल्यानंतर त्याचे ॲटम्स कसे काढणार. तर मोलिक्युल्सला तुम्हाला फक्त ॲटोमिसिटीने काय करायचंय मल्टिप्लाय करायचे.
अमोनियाची ॲटॉमिसिटी किती असणार आहे 4. अमोनियाची ॲटॉमिसिटी 4 कसं काय आली? कारण आपण अमोनियाला असं प्रेझेंट करतो, सांगा टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहे? हायड्रोजन 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 नायट्रोजन, टोटल नंबर ऑफ ॲटम्स आर 4, म्हणून आपण 4 ने काय करणार? मल्टिप्लाय. सो या स्टेप्स समजून घ्या की व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन मोलमध्ये करणार, मोलचं कन्व्हर्जन आधी मोलेक्युल्समध्ये होईल आणि त्याच मोलेक्युल्सला सायमल्टेनियसली 4 ने जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल तर डायरेक्टली तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स मिळणार आहे. सो या क्वेश्चनला आपण इथे सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू राईट number of moles. Number of moles is equal to given volume upon 22.4. व्हॉल्यूम तुम्हाला दिलाय 5.6 सेंटीमीटर. सो 5.6 हे सेंटीमीटर क्यूब आहे, त्याला मी मल्टिप्लाय बाय 10⁻³ करतो, हा डेसिमीटर क्यूब मध्ये झाला, अपॉन 22.4 dm क्यूब. सो जर हे आपण सॉल्व्ह केलं, प्रॉपरली आपण सॉल्व्ह केलं, सो या क्वेश्चनचा नंबर ऑफ आधी तुम्हाला मोल्स मिळतील. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला एक्झॅक्टली मिळणार आहे विच इज इक्वल टू 2.5 इंटू 10⁻⁻⁴. हे तुम्हाला काय मिळाले? नंबर ऑफ मोल्स मिळाले. आता आपण नंबर ऑफ ॲटम्स पर्यंत पोहोचणार आहोत, बट नंबर ऑफ ॲटम्स कसे काढणार बघा ना. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रोस व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय ॲटॉमिसिटी. नंबर ऑफ मोल्स आपल्याकडे आहे 2.5 इंटू 10⁻⁴ मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23 मल्टिप्लाय. अमोनियाची ॲटॉमिसिटी किती आहे? 4. जर आपण हे कम्प्लिटली सॉल्व्ह केलं तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर मिळत आहे 6.022 इंटू 10⁻20 ॲटम्स. तुम्हाला एक्झॅक्टली ते आन्सर कोणाचं मिळत आहे? ॲटम. सो अकॉर्डिंग टू दिस वी गो विथ द ऑप्शन सी. Question number 11. So what is that question number 11? What will be the volume of oxygen gas produced if the reaction twice KClO3 gives twice KCl plus thrice O2? Delta H0 for this reaction is given. It is carried out STP. बघा ना, किती इझी क्वेश्चन विचारलाय. तुम्हाला फक्त विचारलंय की ऑक्सिजनचा किती व्हॉल्यूम प्रोड्यूस होणार. दिलेल्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजनचे टोटल नंबर ऑफ मोल्स तुम्हाला किती दिले आहेत? 3 मोल्स दिले आहेत. लक्षात घ्या, 1 मोल ऑफ एनी गॅस इज इक्वल टू 22.4. मग जर तुम्ही 3 मोल्स प्रोड्यूस होत असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली किती मिळणार? 22.4 मल्टिप्लाय बाय 3 करा, तुम्हाला आन्सर मिळते 67.2 लिटर. वी गो विथ ऑप्शन सी. इझी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. Which among the following element has highest number of atoms in 1 gram each? सपोज आपण 1 ग्रॅम गोल्ड, 1 ग्रॅम सोडियम, 1 ग्रॅम कॉपर, 1 ग्रॅम आयर्न आपण घेतलं, प्रत्येक 1 ग्रॅम आहे. सो 1 ग्रॅम गोल्ड, 1 ग्रॅम एव्हरीथिंग इज 1 ग्रॅम. सो 1 ग्रॅम त्यांचे मासेस तर फिक्स झाले, मग त्यांच्यामध्ये असणारे ॲटम सेम असतील की नसतील? तर ऑब्व्हियसली नॉट. मग ते सॉल्व्ह कसे करायचे, प्रत्येकातले ॲटम्स कसे काढायचे समजून मी सांगतो तुम्हाला. सो तुम्हाला मास दिलंय आणि मासवरनं तुम्हाला काढायचे ॲटम्स काढायचे. इथे तुम्हाला प्रत्येकाचं काय दिलंय? मास दिलं आहे. मासवरून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मोल्स मिळतील आणि मोल्सवरून तुम्हाला त्याचे प्रत्येकाचे काय मिळतील? ॲटम्स मिळतील. सो मासचं कन्व्हर्जन मोल्समध्ये करण्यासाठी तुम्ही मल्टिप्लाय करणार त्यांच्या ॲटॉमिक वेटने आणि मोल्सचं कन्व्हर्जन ॲटम्समध्ये करताना तुम्ही ॲव्होगॅड्रोजने मल्टिप्लाय करणार. आता ॲव्होगॅड्रोज हा सगळ्यांसाठी सेमच असणार आहे की नाही? बरोबर की नाही? केलं मल्टिप्लाय तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, फक्त व्हॅल्यू नंबर ऑफ मोलची जास्त कोणाची आहे त्याला डन करा. सो आय एम गोइंग टू राईट हिअर फर्स्ट ऑप्शन. पहिलं ऑप्शन आपण सॉल्व्ह करू. सो 1 ग्रॅम Fe आहे की नाही? प्रत्येक 1 ग्रॅमच आहे. 1 ग्रॅम Fe इज इक्वल टू, याचं बघा ना, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार? नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढायचे. दिलेल्या मासला तुम्ही ॲटॉमिक वेटने काय करा? डिवाइड करा. मास किती दिलाय? 1 दिलाय. ॲटॉमिक वेट किती आहे Feचं? की जे आहे 56. त्याला मल्टिप्लाय करा ॲव्होगॅड्रोजची व्हॅल्यू किती आहे? 6.022 इंटू 10⁻23. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर काहीतरी मिळणारच आहे. ओके, ते नंतर सॉल्व्ह करू. ऑप्शन बी चा विचार करा. एयू बद्दल बोलू. एयू सुद्धा किती ग्रॅम आहे? 1 ग्रॅमच आहे. 1 ग्रॅम ऑफ एयू इज इक्वल टू 1 अपॉन 1 का घेतलं? कारण त्याचा ॲटॉमिक प्रत्येकाचा मास तुम्हाला दिलाय 1 ग्रॅम, प्रत्येकाचा मास 1 आहे म्हणून मी 1 अपॉन लिहितोय. 1 अपॉन व्हॉट? इट्स ॲटॉमिक मास, that is 197, multiply by Avogadro's value, that is 6.022 into 10⁻23. सी ऑप्शन सॉल्व्ह करू आपण. ज्याच्यामध्ये आहे सोडियम. 1 ग्रॅम सोडियम इज इक्वल टू
1 ग्रॅम सोडियम इज इक्वल टू 1 अपॉन सोडियमचं मास तुम्हाला किती दिलं आहे 23. 1 अपॉन 23 मल्टिप्लाय बाय 6.022 into 10 raised to 23. And the last option is Fe. Fe झालं आपला कॉपर. 1 ग्रॅम कॉपर इज इक्वल टू 1 अपॉन कॉपरचं किती दिलं 63.5 मल्टिप्लाय बाय 6.022 into 10 raised to 23. आता ही जर व्हॅल्यू तुम्ही लिहिली नसती तरी चाललं असतं, कारण ही व्हॅल्यू सगळ्यांसाठी सेम आहे, त्यामुळे याच्याने काय फरक पडणार नाही. फरक तर फक्त या कॅल्क्युलेशन नुसार कळेल. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, हायेस्ट नंबर ऑफ ॲटम्स कोणामध्ये असेल. हायेस्ट नंबर ऑफ ॲटम्स कोणाचे असेल ज्यांच्या या रेशोचं आन्सर मोठं येणार आहे. येस और नो. 1/56, 1/197, 1/23, 1/63. सगळ्यात छोटी व्हॅल्यू हीच आहे. मग 1/23चं आन्सर तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त भेटेल या चारींची कम्पेअर केलं तर. मग जितके नंबर ऑफ मोल जास्त तेवढे नंबर ऑफ ॲटम सुद्धा जास्त असेल. ज्याच्या नंबर ऑफ मोल जास्त असतात त्याचे नंबर ऑफ ॲटम सुद्धा जास्त असेल. सो वी गो विथ ऑप्शन सी, दॅट इज ऑप्शन सोडियम इज करेक्ट. किंवा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. समजा तुम्हाला ही ट्रिक, समजा या गोष्टी मला समजल्या नसतील, तुम्ही हे कम्प्लिटली सॉल्व्ह करा, सगळ्यांनी मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, बघा आन्सर कुठलं येतंय. ते तर चुकणार नाही तुमचं आन्सर, फक्त त्यात टाइम खूप जाणार आहे. पण टाइम सेव्ह करण्यासाठी आपण काय करतोय, अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतोय. ॲव्होगॅड्रोचा इथं काही अर्थ नाहीये. चला पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 13. द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट कंबशन ऑफ 0.25 मोल ऑफ मिथेन ॲट STP. तुम्हाला मिथेनचं कंबशन करायचं आहे आणि मिथेन घ्यायचं किती आहे 0.25 मोल, आणि 0.25 मोल जर तुम्ही मिथेन बर्न करता आहात तुम्हाला ऑक्सिजनचा व्हॉल्यूम किती लागेल असा क्वेश्चन विचारला. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण आधी स्टँडर्डचा विचार करू. मिथेनच्या कंबशनची रिॲक्शन कशी असते. सो methane it's going to reacts or it's going to burn in presence of air, that is there is a use of oxygen. Now there is a formation of CO2 plus H2. ही स्टँडर्ड रिॲक्शन आहे. आता या रिॲक्शन कडे जर आपण बघितलं तर जेव्हा तुम्ही 1 मोल मिथेन घेतात, 1 मोल ऑफ मिथेन, when we are going to use 1 मोल ऑफ मिथेन, 1 मोल मिथेन साठी एक्झॅक्टली किती लिटर किंवा किती डेसिमीटर क्यूब ऑक्सिजन लागला, तर तुम्हाला 2 ऑक्सिजन लागला. एका ऑक्सिजनचा व्हॉल्यूम किती घेतो आपण, एका O2 चा व्हॉल्यूम किती घेतो 22.4. आपल्याकडे इथे 2 आहे, सो आय एम गोइंग टू राईट हिअर 2 into 22.4 डेसिमीटर क्यूब. लिटर बोलला तरी चालेल. हा झाला एका मोलसाठी. 1 मोलसाठी जर एवढा व्हॉल्यूम लागतो तर 0.25 मोलसाठी एक्झॅक्टली 0.25 मोल्स ऑफ मिथेनसाठी तुम्हाला एक्स व्हॉल्यूम लागेल. हे आपल्याला आन्सर काढायचं आहे. सो तुम्ही फक्त काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो एक्स इज इक्वल टू 0.25 मल्टिप्लाय बाय 2 into 22.4 डिवाइड बाय 1. ते 1 ने काही डिवाइड करायची आवश्यकता नाही. जेव्हा आपण हे पूर्णपणे सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला आन्सर एक्झॅक्टली मिळणार 11.2 डेसिमीटर क्यूब. आवर आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 14. सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हॅज द फॉलोइंग पर्सेंटेज कॉम्पोजिशन. कॅल्शियम कार्बोनेटचं सॅम्पल घेतोय आपण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बनचं पर्सेंट आहे 40%, कॅल्शियम आहे 40, कार्बन 12%, ऑक्सिजन 48%. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन द वेट ऑफ कॅल्शियम इन 4 ग्रॅम ऑफ सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट फ्रॉम अदर सोर्स विल बी. बघा लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन काय सांगतो ते आपण आधी समजून घेऊया. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन काय सांगतो. समजा आपण वॉटरचं एक्झाम्पल घेऊ. आपण वॉटरचं कलेक्शन केलंय, वेगवेगळ्या ठिकाणी आपण वॉटर कलेक्ट केलंय. सपोज आपण वॉटर कलेक्ट केलं आहे रिव्हर पासून वॉटर घेतलं आहे, लेक पासून वॉटर घेतलंय, सी वॉटर पासून वॉटर घेतलंय, किंवा एखादं टॅप वॉटर असेल, डॅम वॉटर असेल. प्रत्येक ठिकाणून आपण जेव्हा H2O ला कलेक्ट करतो ना, जर ते प्युअर फॉर्म मध्ये असेल तर त्यांच्यामध्ये असणारा हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज नेहमी फिक्स असतं. 88.89% हे असतं ऑक्सिजनचं आणि 11.11% हे असतं हायड्रोजनचं. हे कधीच बदलत नाही, प्रत्येकामध्ये हे पर्सेंटेज सेम असतं. हे झालं थोडंफार एक्सप्लेनेशन लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शनचं. सो त्यांचं काय म्हणणं आहे की अकॉर्डिंग टू दिस लॉ द वेट ऑफ कॅल्शियम इन 4 ग्रॅम ऑफ सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट फ्रॉम अनदर सोर्स विल बी. मग आता आपण कोरिलेट कसं करणार आहे बघा ना. आपण आधी काय करणार, कॅल्शियम कार्बोनेटचं आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा टोटल मास काढणार. कॅल्शियमचं मास असतं 40 ग्रॅम, ओके. ऑक्सिजनचं मास असतं 16 ग्रॅम आणि कार्बनचं मास असतं 12 ग्रॅम. हे जर तुम्हाला मी सांगितलं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मला CSU टोटल मास किती ते सांगा.
सो 40 प्लस 12 प्लस 4 सॉरी 4 नाही 3 इंटू 16 हे आपण असं सॉल्व्ह करणार. हे सॉल्व्ह केलं तुम्हाला आन्सर एक्झॅक्टली किती मिळते 100 ग्रॅम. याचा अर्थ काय झाला, जेव्हा आपण 100 ग्रॅम इन 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 100 ग्रॅम ऑफ CaCO3 100 ग्रॅम ऑफ CaCO3 consist of 40 ग्रॅम ऑफ कॅल्शियम. देअरफॉर 4 ग्रॅम घेतलं असतं तर किती 4 ग्रॅम ऑफ CaCO3 करस्पॉन्डिंग टू x ग्रॅम ऑफ कॅल्शियम x ग्रॅम ऑफ कॅल्शियम. सो इथे आपल्याला स्टॉइचियोमेट्रिक क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो x इज इक्वल टू 4 इंटू 40 अपॉन 100 विच इज इक्वल टू 1.6 ग्रॅम. 1.6 ग्रॅम काय कॅल्शियम. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज 1.6 gram. That is option A is correct. Next question, question number 15. Pure sample of copper carbonate synthesized in laboratory and found naturally if both contain 51.35% copper and 38.91% carbon and 9.74% oxygen by weight. This is according to what? बघा आता याचा आन्सर एक्सप्लेन करण्याच्या आधी मी तुम्हाला एक लॉ एक्सप्लेन करतो, ज्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. ऍक्च्युली आपल्याला डेफिनाइट प्रोपोर्शन नाही पाहिजे आता, हा मागच्या याचा होता, आपल्याला मल्टिपल प्रोपोर्शन पाहिजे. याला मी स्किप करतो. इथे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन मी एक्सप्लेन करतोय, जो आपण याच्या आधी पण केला होता. सो लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये मेन रिझन काय असतं, इलेमेंट जे आहे तुम्ही ए आणि बी घेताय, ए आणि बी चा यूज करून तुम्ही त्याच्यापासून नंबर ऑफ कंपाऊंड बनवतो. सपोज तुम्ही AB बनवला असेल, AB2 बनवला असेल, AB3 बनवला असेल, AB6 बनवला असेल. आता बघा इलेमेंट तर सेमच आहेत की नाही, सगळ्या कंपाऊंड मधले इलेमेंट सेमच आहे, फक्त त्यांचा रेशो वेगवेगळा होतोय. त्यांचा काय होतोय, फक्त रेशो चेंज होतोय. सो या क्वेश्चन साठी लेट मी क्लिअर दिस. हा जो आपला क्वेश्चन चालू आहे, हा या क्वेश्चन साठी बघा ना, लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. या केसमध्ये आपण लॉ ऑफ डेफिनेट आणि मल्टिपल दोघांचा आपण विचार करू. इथे बघा ना, सॅम्पल त्यांनी घेतलंय वेगवेगळ्या ठिकाणाहून. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून सॅम्पल घेतात, मग ते तुम्ही लॅबमध्ये बनवलेलं असेल किंवा तुम्ही एखादं सिंथेसाइज केलेलं असेल किंवा नेचरमधून मिळालेलं असेल, तर त्यांचं असं म्हणणं की इथलं पर्सेंटेज दोघांचं सेमच आहे. कार्बनचं, ऑक्सिजनचं, कॉपरचं, हे पर्सेंटेज लॅबमधलं कंपाऊंड घ्या किंवा एखादं नॅचरली कंपाऊंड घेतलं तुम्ही, दोघांमधलं कॉपरचं, कार्बनचं, ऑक्सिजनचं पर्सेंटेज बदलत नाहीये. याचा अर्थ कॉम्पोजिशन कसं आहे, डेफिनेट आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर आपण टिक करणार लॉ ऑफ डेफिनेट कॉम्पोजिशन. फॉर दिस क्वेश्चन मी गो विथ ऑप्शन दॅट इज लॉ ऑफ डेफिनेट कॉम्पोजिशन. डेफिनेट आहे, त्याचा सोर्स कुठला पण असू द्या, त्याच्याच बेसिसवरती मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. ओके, समजा हे एक्झाम्पल आपण घेतोय की आपण वॉटरला कलेक्ट करतोय लेक मधून, आपण अजून वॉटर कलेक्ट केलंय ओशन मधून, आणि अजून कलेक्ट केलं आपण लॅबमध्ये तयार केलेलं वॉटर. या वॉटरमध्ये जे तुम्ही सोर्सचा कुठला पण घेतला, लेक असेल किंवा सी वॉटर असेल किंवा डॅम वॉटर असेल, लॅब असेल, एनिथिंग. सो याच्यामध्ये प्रॅक्टिकली असं सापडतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे पर्सेंटेज असतं ना, पर्सेंटेज बाय मास, हे नेहमी फिक्स असतं, जे सगळ्या सोर्समध्ये सेम असतं. मग हा जो लॉ आहे याला बोलतात लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. सो या लॉ नुसार आपण मागच्या क्वेश्चनचा आन्सर टिक केलं लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. ओके, सो आता हा एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 16. विच अमंग द फॉलोइंग सेट ऑफ कंपाऊंड डज नॉट डेमॉन्स्ट्रेट द लॉ ऑफ लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. आता लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन तुम्हाला एक्सप्लेन करतो की लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय आहे. ओके, सो या केसमध्ये जेव्हा आपण असे इलेमेंट्स एकमेकांसोबत कंबाईन करतो, यांना कंबाईन करून यांच्यापासून तुम्ही नंबर ऑफ कंपाऊंड तयार करू शकता. नंबर ऑफ कंपाऊंड तयार केले, सपोज आपण AB2 तयार केला, AB तयार केला, AB3 तयार केला, अशा आपण नंबर ऑफ कंपाऊंड तयार करू शकतोय. बट त्यांचं काय म्हणणं आहे, द रेशो इज ऑलवेज स्मॉल होल नंबर. म्हणजे काय, फिक्स मास ऑफ वन इलेमेंट विच कंबाइन्स विथ मास ऑफ अदर इलेमेंट, दिस रेशो इज ऑलवेज स्मॉल होल नंबर. हे आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. या लॉच्या बेसिसवरती आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. इथे तुम्ही चेक करा, इथे H2O H2O2 या केसमध्ये सगळ्यांचे यांचे इलेमेंट सेमच आहे, फक्त याच्यामध्ये इलेमेंट सेम आहे, त्यांचे मासेस वेगळे. इथे सुद्धा इलेमेंट सेम आहे, मासेस वेगळे. इथे इलेमेंट सेम आहे, मासेस वेगळे. इथे एक प्रॉब्लेम झालाय, इथे हे इलेमेंट्स आणि मासेस हे वेगवेगळे आहेत. इथे हायड्रोजन आहे तर हायड्रोजन याच्यामध्ये नाहीये, इथे कार्बन आहे तर कार्बन याच्यामध्ये नाहीये. म्हणजे या गोष्टी मॅच होत नाही लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन नुसार. सो तुम्ही लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनचा वापर केला, त्याचा अर्थ इलेमेंट सेम वापरायचे, त्यांच्यापासून तुम्ही भरपूर सारे कंपाऊंड तयार करा,
बट तुम्ही 4, 5, 6, 7 कितीही कंपाऊंड जरी तयार केले, प्रत्येकामध्ये ते 2 सेमच एलिमेंट आले पाहिजे. नवीन कुठलं एलिमेंट चालणार नाही. ते तुम्ही चेक करा की कुठलंच मॅच होत नाही. समजा मी H2 ला कम्पेअर केलं CO2 सोबत, तर मला ऑक्सिजन तर सेम सापडतोय, बट व्हॉट अबाउट हायड्रोजन कार्बन ते सेम नाहीये. समजा मी CO2 ला कम्पेअर करतोय CH4 सोबत, तर कार्बन सेम सापडतोय, बट ऑक्सिजन हायड्रोजन सेम नाहीये. समजा मी तुम्ही H2 ला कम्पेअर करताय CH4 सोबत, हायड्रोजनचं आहे पण कार्बन ऑक्सिजन वेगवेगळे झाले. याचा अर्थ हे एक्झाम्पल असं आहे की हे मल्टिपल प्रोपोर्शन फॉलो करणार नाहीये. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन सी. ओके, हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं ऑलरेडी. क्वेश्चन नंबर 17 बघा काय दिलं आहे. सो what is the average mass of an element if two isotopes, one of mass 6.016 U and 8.24% and other mass is 7.016 and 91.26% respectively. आता हा गिवन डेटा काय नीट समजून घ्या आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढतं हे समजून घ्या. हा क्वेश्चन अजिबात डिफिकल्ट नाहीये. तुम्ही या क्वेश्चनला नीट समजून घ्या. या क्वेश्चनला समजून घेण्यासाठी तुम्हाला मी फॉर्म्युला दाखवतोय आणि तो फॉर्म्युला कशाच्या बेसिसवरती आहे? ॲव्हरेज ॲटॉमिक मासवरती. ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा फॉर्म्युला काय बघा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू समेशन ऑफ रिलेटिव्ह अबंडन्स मल्टिप्लाय बाय आयसोटोपिक मास व्होल डिवाइडेड बाय 100. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. रिलेटिव्ह अबंडन्स हे नेहमी पर्सेंटच्या फॉर्ममध्ये दिलेलं असतं, जे आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत तुम्हाला. आयसोटोपिक मास प्रत्येकाचं दिलंय तुम्हाला. सो या सगळ्यांची काय करायची, समेशन तुम्हाला करायची. मग त्यानुसार जर आपण सॉल्व्ह करणार असेल, जाऊया आपण मागच्या क्वेश्चनकडे पुन्हा. सो या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू. सो आय एम गोइंग टू राईट हिअर ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू पहिला एलिमेंट कुठला आहे? पहिला एलिमेंट आपण त्याला फर्स्ट आणि सेकंड असंच कन्सिडर करू. पहिल्या एलिमेंटचं पर्सेंट अबंडन्स किती आहे? 8.24. त्याला तुम्ही मल्टिप्लाय करणार त्याच्या मासने, विच इज इक्वल टू 6.015. हा झाला पहिला एलिमेंट. समेशन सांगितलं होतं म्हणून तुम्ही ऍडिशन करा. दुसरा एलिमेंट बघा किती, त्याचं पर्सेंट अबंडन्स किती आहे? 91.26. त्याला मल्टिप्लाय करा त्याच्या मासने, विच इज इक्वल टू 7.016 व्होल डिवाइडेड बाय 100. आता फक्त आपल्याला हे कॅल्क्युलेशनचं काम बाकी आहे. ओके, सो आफ्टर डुईंग ऑल करेक्ट कॅल्क्युलेशन फॉर क्वेश्चन नंबर 17, द करेक्ट आन्सर विल बी एक्झॅक्टली 6.899 U. U म्हणजे युनिफाईड मास. सो फॉर दिस क्वेश्चन नंबर 17 वी गो विथ ऑप्शन डी. तुम्ही हे एकदा सॉल्व्ह करून बघा, कॅल्क्युलेशन करून बघा, विल गेट द आन्सर सेम. नेक्स्ट हे आपण डिस्कशन केलं. हा होता, हा पण फॉर्म्युला लिहून ठेवा कुठेतरी, हा तुम्हाला कामात येणार. हा 11th मध्ये टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. 1 AMU इज इक्वल टू, हा क्वेश्चन मी आधी पण सॉल्व्ह केलाय. 1 AMU इज ऑलवेज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. How many atoms of argon are present in 3.99 gram of it? जर आपण 3.99 ग्रॅम अर्गॉन घेतला तर तेवढ्या ग्रॅम मध्ये अर्गॉनचे किती ॲटम्स असतील असं त्यांनी क्वेश्चन विचारलाय. ओके, तुम्हाला मास ऑफ अर्गॉन दिलेला आहे. मास ऑफ अर्गॉन विच इज इक्वल टू 3.99 आणि तुम्हाला त्याचा ॲटॉमिक मास पण ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. ॲटॉमिक मास इज इक्वल टू 39.9 तुम्हाला दिला आहे. सो आता बघा, तुम्हाला मास दिला आहे आणि मासला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आधी मोल्समध्ये. फ्लो चार्ट कसा असतो, एकदम चॅप्टर व्हिडिओच्या सगळ्या स्टार्टिंगला एक इंटर कन्व्हर्जन दिलं होतं, ते थोडंसं बघून घ्या एकदा. सो तुम्हाला इथे मास हे दिलं आहे अर्गॉनचं. मासला तुम्ही आधी कन्वर्ट करणार मोल्समध्ये आणि मग त्या मोल्सला तुम्ही कन्वर्ट करणार नंबर ऑफ ॲटम्समध्ये. आता हा फ्लो चार्ट जो आहे हा फॉलो कसा होणार? मासचं कन्व्हर्जन जर तुम्हाला मोल्समध्ये करायचं असेल तर तुम्हाला ॲटॉमिक वेटने डिवाइड करावं लागेल. कोणाला? मासला. तेव्हा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील आणि एकदा की नंबर ऑफ मोल्स मिळाले, त्या नंबर ऑफ मोल्सला जर तुम्ही ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं, तर तुम्हाला इमिजिएटली आन्सर ॲटमचे मिळणार आहे. मग हे दोघंही कामं आपण एकाच प्रोसेसमध्ये करणार. सो आय एम गोइंग टू राईट हिअर नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन ॲटॉमिक मास. हे ब्रॅकेट म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळाले, त्याला मल्टिप्लाय करा फक्त ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यू, दॅट इज Na. सो आय एम गोइंग टू राईट हिअर, लेट मी क्लिअर दिस. So
गिवन मास तुम्हाला दिला आहे 3.99, ॲटॉमिक मास तुम्हाला दिला आहे 39.9, मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रोज दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. ओके, आता पुढचं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला फक्त सिम्पली काय करायचं आहे, त्यांचं रेशो घ्यायचं आहे. 3.99 अपॉन 39.9 याचा तुम्हाला आन्सर किती मिळते? 0.1. 0.1 मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23. So for this question the correct answer is 6.022 into 10⁻22. हा मी कॅन्सल केला, इथली पॉवर एकने काय केली? कमी केली. So our answer is 6.022 into 10⁻23. So we go with option A. Next question, question number 21. How many moles of methane are present in 11.2 liter of gas at STP? How many moles of methane? तुम्हाला मिथेनचे नंबर ऑफ मोल्स काढायचे. बघा, सेंटरला तुम्हाला इथे काय असतात? मोल्स असतात आणि इकडच्या साईडला असतो व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूमला जर तुम्हाला मोल्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला 22.4 ने काय करायचं असेल? डिवाइड करायचं असतं. ओके, सो आय एम गोइंग टू राईट हिअर number of moles is equal to given volume upon 22.4. given volume आहे 11.2 liter upon 22.4, which is equal to 1/2, that is equal to 0.5. So for question number 21 we go with option A. Next question, question number 22. Calculate mass of 3.01 into 10⁻24 atoms of an element having atomic mass this. तुम्हाला एक एलिमेंट दिलाय की ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास तुम्हाला प्रोव्हाइड केलाय दॅट इज 21.13 आणि त्यांचं असं म्हणणं आहे कॅल्क्युलेट द मास ऑफ दिस मच नंबर ऑफ ॲटम्स. जर आपल्याकडे त्या पर्टिक्युलर एलिमेंटचे 3.01 इंटू 10⁻24 ॲटम्स असतील तर त्याचं मास किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो या केसमध्ये आपण एक थोडं स्टॉइचियोमेट्रीचा विचार करू की आपण कुठलाही सबस्टन्स ज्यावेळेस 1 मोल घेतो ना, 1 mole of any substance is equal to 6.022 into 10⁻23. हे तुम्हाला काय मिळतात? ॲटम्स मिळतात. मॉलिक्युल असेल तर मॉलिक्युल्स दिसतील. ओके, सो मला एक सांगा, जर 1 मोल इज इक्वल टू दिस मच ऑफ ॲटम्स असतील तर आता मला एक सांगा, देअरफॉर 3.01 इंटू 10⁻24 ॲटम्स जर असतील तर तुम्हाला किती मोल्स मिळतील? तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचे? मोल्स काढायचे. ही एक्सची व्हॅल्यू काढायची. सो एक्सची व्हॅल्यू आपण इथे सॉल्व करणार. सो एक्स इज इक्वल टू, तुम्ही ज्यावेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, एक्स इज इक्वल टू काय येणार? एक्स इज इक्वल टू 3.01 इंटू 10⁻24 अपॉन 6.022 इंटू 10⁻23. असा जर आपण रेशो घेतला तर या रेशोचा आन्सर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळते विच इज इक्वल टू 4.998. ओके, विच इज नियर अबाउट 5. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळाले, बट नंबर ऑफ मोल्स नाही काढायचे, तुम्हाला त्याचा मास काढायचा आहे. एकदा की तुम्हाला त्याचे नंबर ऑफ मोल्स मिळाले, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स अपॉन ॲटॉमिक मास और मोलर मास ऑफ सबस्टन्स. इथे ॲटम आहे म्हणून मी लिहितोय ॲटॉमिक मास. ओके, नंबर ऑफ मोल्स मला किती मिळाले? 5, विच इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स. हे तुम्हाला काढायचं आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे? मास ऑफ सबस्टन्स तुम्हाला काढायचं आहे अपॉन ॲटॉमिक मास तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. ॲटॉमिक मास इज इक्वल टू 21.13. जे त्यांनी दिलं ते आपण घेतोय. सो मास इज इक्वल टू काय येणार? मास इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 21.13. हे जर आपण सॉल्व केलं, कॅल्क्युलेशन केलं तर आपलं आन्सर मिळते 105.65 ग्रॅम पर मोल. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन बी. Question number 23. At constant temperature and pressure, when 8 volume of dihydrogen gas reacts with 4 volume of dioxygen, the mass of water vapor produced. यासारखा सोपा क्वेश्चन कुठलाच नाही. बघा, आपण समजा वॉटर आपल्याला प्रोड्यूस करायचं असेल विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन, तर आपण रिएक्शन कशी लिहितो प्रॉपरली? ट्वाइस H2 प्लस O2 देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्वाइस H2O गॅस. आता मला सांगा, हायड्रोजन किती मोल लागलं तुम्हाला? 2 मोल. ऑक्सिजन किती मोल लागला तुम्हाला? 1 मोल. ओके, वॉटर किती मोल मिळाला तुम्हाला? 2 मोल. आता याचा जरी आपण लॉजिकली विचार केला, जर मी समजा 8 मोल हायड्रोजन घेतला, म्हणजे मी याच्या ऑलमोस्ट किती केलंय? मी ऑलमोस्ट याच्या 2 टाइम्स केलंय, 3 टाइम्स केलं आहे. 2 च्या डबल 4, 4 च्या डबल. ओके, म्हणजे मी याच्या किती टाइम्स केलं आहे ते तुम्ही विचार करा.
मग त्याच्या proportion मध्ये हा सुद्धा किती होणार 4 होणार. ओके, त्याच्याच proportion मध्ये हा सुद्धा किती होणार तो सेमच होणार आहे. ओके, 1 मोल. म्हणजे आपण मोलचा विचार केला तर बघा ना, या रिॲक्शनचा तुम्ही विचार करून आन्सर देऊ शकताय की एक्झॅक्टली या क्वेश्चनचा आन्सर काय असेल. मला एक सांगा, at constant temperature and pressure 8 volume of dihydrogen reacts with 4 volume of dioxygen, the mass of water vapor produced. 8 मोल तुम्हाला वॉटर मिळणार आहे. 8 मोल वॉटर म्हणजे कसं असतं, 8 मोल याचा अर्थ जर एका मोलचं मास 18 असतं तर 8 मोलचं मास किती होणार आहे 180. सो वी गो विथ ऑप्शन, सॉरी समथिंग इज गोइंग रॉंग. नाही, 180 8 टाइम्स आहे, सॉरी 8 टाइम्स आहे, नॉट 10 टाइम्स, हे 8 टाइम्स आहे. 1 मोल इज इक्वल टू 18, सो 8 मोल इज इक्वल टू एक्स. हाऊ द क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो x is equal to 8 into 18 which is equal to 144. So for this question we go with option C. Next question, question number 24. The number of moles of ammonia present in 5.6 decimeter cube of volume at STP is. द नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया. बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया तुम्हाला विचारले, 5.6 सेंटीमीटर क्यूब हा त्याचा व्हॉल्यूम दिलाय. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन सिम्पली तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मध्ये करायचंय. सो व्हॉल्यूमला नंबर ऑफ मोल्स मध्ये कन्वर्ट करताना तुम्हाला 22.4 ने डिवाइड करावं लागतं. पण लक्षात घ्या, 22.4 हा व्हॉल्यूम कशात असतो, डेसिमीटर क्यूब. इथे कशात दिलाय, सेंटीमीटर क्यूब. त्याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. सो आय एम गोइंग टू राईट फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स is equal to given volume in decimeter cube upon 22.4. सो गिवन व्हॉल्यूम तुम्हाला दिला आहे 5.6, पण तो आहे डेसिमीटर क्यूब. त्याला मी मल्टिप्लाय करणार 10⁻³ आता हा कन्वर्ट झाला डीएम क्यूब मध्ये. सेंटीमीटरचं काय झालं, डीएम क्यूब झालं. व्होल डिवाइडेड बाय 22.4. आपण जे पूर्णपणे सॉल्व्ह केलं तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर मिळणार आहे विच इज इक्वल टू 0.25. 0.25, दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, now we proceed for the next question. Question number 25. This is last question from this chapter. The unit of atomic mass AMU is replaced by U, where U stands for unified mass. बघा, असा साधा क्वेश्चन 2020 ला विचारला गेलाय. दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. U चा अर्थ असतो बघा, AMU चा अर्थ काय, atomic mass unit. आणि जो U असतो फक्त त्याला आता वापरायला सुरुवात केली आहे. त्याचा अर्थ आहे युनिफाईड बरं का, सॉरी मी बीला टिक केलं का, नो विच इज रॉंग. युनिफाईड मास म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन ए इज करेक्ट. घाईघाईत असं होतं बरं का, माझ्याकडनं झालं तुमच्याकडनं होऊ शकतं. दॅट इज युनिफाईड मास, ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे, हे झाले सगळे टोटल क्वेश्चन्स. चॅप्टर केमिस्ट्रीचं होतं, क्लास 11, सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. याच्यावरती आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले. सो नेक्स्ट लेक्चर लवकरात लवकर तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. थँक्यू व्हेरी मच.